जीवनामध्ये जर यश तुम्हाला जर मिळवायचं असेल किंवा तुमच्याकडे पैसा प्रतिष्ठा आणि सगळं काही तुम्हाला मिळवायचं असेल तर तुमच्याकडे एक आध्यात्मिक अंश असला पाहिजे. बघा, जसं तुम्ही वरच्या पदावर जाल तसं तुमचा आध्यात्मिक अंश वाढत गेला पाहिजे. आणि असं जर तुम्ही नाही केलं तर तुमचं यश आणि तुम्हाला मिळालेली सत्ता आणि पैसा तर तुमचा दुश्मन बनल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, पैसा मिळवायचा असेल तर तुमचा जर लोभ जर वाढत, पैशाबरोबर तुमचा जर लोभ वाढत चालला असेल ना तर तुम्ही विनाशाकडे चाललेले आहात. तुम्ही पैसा प्रॉपर्टी सगळं कमवाल हो, तुम्ही जीवनाचा आनंद गमावून बसा. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला काय सांगता का तुमच्याजवळ जर आध्यात्मिक अंश नसेल तर तुमचं जे यश आहे, तुमची जी प्राप्ती आहे, तुम्हाला जे काही मिळालेलं आहे ते तुम्हाला सुख नाही देणार, ते तुम्हाला दुःख देणार, ते तुम्हाला यातना देणार, ते तुम्हाला शिक्षा करणार आणि तुमचा नाश करणार. मित्रहो, प्रत्येक मनुष्य आजच्या काळामध्ये काय अपेक्षा करतो की मला पैसा मिळावा, भरपूर यश मिळावं आणि मला मनामध्ये जी इच्छा निर्माण होईल ती काय करता यावी, पूर्ण करता यावी, असं प्रत्येक मनुष्याचं उद्दिष्ट आहे. सद्गुरू असं म्हणतात की जरा आठवा बरं, तुम्ही तुमच्या मनात आलेली प्रत्येक इच्छा जर पूर्ण झाली असती तर आज काय परिस्थिती असते. समजा तुम्हाला एखाद्या चांगल्या केमिकल कंपनीमध्ये नोकरी लागली असती आणि तिथे तुम्हाला 30,000 40,000 पॅकेज बी मिळालं असतं तर तुमचं जीवन कुठे असतं आणि कसं असतं. तुमची कालच्या रात्रीला कुठे असते, कुठे असते. हा, आता ऑफिस उघडायची गरज नसते, झोपतून उठलेलेच नसते ना. काही जणांचे डोळे लाल झालेले, काहींचे तोंड सुजलेलं. सफलता आणि यश हे माणसांसाठी एवढं घातक काय. बघा, जेवढं आम्ही गरीब असताना, संकटात असताना, अडचणीत असताना जेवढं आम्ही जागृत असतो, जेवढं आम्ही सक्रिय असतो, जेवढं आम्ही कॉशियस असतो, जेवढं आमची हेल्थ चांगली असते, आमच्या वागण्यामध्ये संयम असतो, नम्रता असते, तेवढे आमच्याकडे पोझिशन आल्यावर, पैसा आल्यावर, सत्ता आल्यावर असते का, असते का. माणसांना बिघडवायचं असेल ना तर पैसा द्या आणि सत्ता द्या हातामध्ये, पद द्या, त्याला बिघडायला वेळ लागत नाही, पण घडायला किती वेळ लागतो. मग आम्ही आभार मानले पाहिजे परमेश्वराचे की तू आम्हाला सहजासहजी पैसा आणि सत्ता देत नाही. पहिलं आमच्यामध्ये कॅलिबर निर्माण करतो, संघर्ष देतो, संकट देतो आणि त्यातून घडवून आम्हाला तिथपर्यंत पोहोचवतो. आणि तुम्ही जर घडवून तिथपर्यंत पोहोचले तर चांगलं आहे. बघा, मी नेहमी सांगतो, तुम्ही अजून आल्टो पण चालवलेली नाही 800 cc तुम्ही डायरेक्ट एंडेवरवर बसले 3200 cc वर, तर तुम्ही कल्याण करणार की तुम्ही काय करणार. तुम्ही सतीच्या सती एअरबॅग उघडणार. कधी उघडतात एअरबॅग. हा, अशी चापट मारल्या उघडतात का. नाही, साल्टी निघाल्यावर एअरबॅग उघडतात पूर्ण. मित्रांनो, मनुष्याने वाहनांमध्ये जी सुरक्षा व्यवस्था तयार केली, साधनांमध्ये सुरक्षा व्यवस्था निर्माण केली, रोगांपासून सुरक्षा व्यवस्था निर्माण केली, अंतःकरणाचं काय, त्याला सुरक्षा व्यवस्था कुठे. मला सांगा, एखाद्या माणसाचं तुम्ही हातपाय बांधू शकता, एखादा फार कट्टर गुन्हेगार आहे, प्रचंड गुंड आहे, तुम्ही पाहिला असेल, पोलीस त्याला साखळदंडाने बांधतात, पूर्ण दोऱ्या नाही, दोऱ्या तो चावून तोडून टाकतो. हा, ताकद आहे प्रचंड, त्याला साखळदंडाने बांधतात. का बरं. शरीर नियंत्रणात आलं पाहिजे, बरोबर आहे. नाहीतर तो काय करेल, लगेच नुकसान करेल, सगळ्याच इजा पोच. मला सांगा, आज जीवनामध्ये आम्हाला जी शक्ती प्राप्त झाली शरीराची, ती शक्ती जरी शरीराची प्राप्त झाली तरी तो असा चालतो. तुम्ही पाहिला असेल, एखादा बॉडी बिल्डर असतो ना, तो असा चालतो, आजूबाजूला लगेच बाजूला होतात. कशाला पुन्हा. त्याचा हात गळ्याशी आला तर तो केळासारखा मुरडून टाकेल, केळ तुडून मिळ घ्यावा असं. कोण पंगा घेईल. खली पाहिला तुम्ही, त्यांनी सगळ्या बॉक्सिंग क्षेत्रामध्ये सगळीकडे खलीबली केली होती, बरोबर केली होती ना.
कित्येक जण तर हाफ मर्डर एक त्याची जाहिरात इथे बघा ती असेल, नुसतं चालतो तरी भीत पडते खाली. अतिशयोक्ती नाहीये, बऱ्यापैकी सत्य आहे. जर शक्ती तुमच्याकडे प्राप्त झाली तर तुमच्यासाठी वेगळ्या व्यवस्थेची गरज आहे. शरीराची शक्ती, मनाची शक्ती, त्याच्यामध्ये मनाची शक्ती बघा. धीरेंद्र जे शास्त्री महाराज आहे त्यांच्याकडे कशी शक्ती आहे? मनाची शक्ती आहे. मी यांना बघू शकतो, तसे ते तुमचे विचार बघू शकतात, तसे ते तुम्हाला आतून वाचतात, बाहेरून नाही. शक्ती आहे बघा, एक शक्ती आहे, तो सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध झाला. फॉरेन मध्ये जायला लाखो लोक समोर येतात, नंबर लागत नाही. सेलिब्रिटी स्वतः जातात, सगळ्यांनी डोकं लावून पाहिलं पण काय थांग पत्ता लागत नाही. हे नेमके भरपूर आरोप झाले ना समोर. म्हणून सांगायचं काय यातून, आम्हाला ज्या वेळेस यश प्राप्त होतं ती शक्ती आहे, सफलता मिळते ती शक्ती आहे. पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पद आहे, सत्ता आहे, हे आम्हाला मिळायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं, पण ते मिळत नाही. ह्याच्यामध्ये आमचं भाग्य आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ते हाताळण्याची कौशल्य प्राप्त करत नाही ना, तोपर्यंत ते आम्हाला मिळू नये अशी देवाकडे प्रार्थना करा. आम्हाला ते यश सांभाळण्याची आणि ते जपण्याची क्षमता आमच्यात येऊ दे, असं परमेश्वराला आपण आवाहन करायला पाहिजे. असं कोणी करतंय का? नाही. आज परिस्थिती पहा, अगदी प्रत्येक आज राजकारणी मनुष्य बघा, प्रत्येक अधिकारी बघा, तो सुरुवातीला कुठून गेलेला आहे? कुठून गेलेला आहे? आपले समजा नाशिकचे भुजबळ साहेब आहेत, ते पहिले काय करत होते? ते माळा करत होते, माळा विकत होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं भुसे साहेब आहेत, ते शेती करत होते. आम्ही आमचे शिंदे साहेब पाहिले तर त्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये त्यांचे वाडवडील काय करत होते? शेती करत होते. ते स्वतः रिक्षा चालवत होते. तुम्ही कोणत्याही जे समजा ते नांगरे साहेब आहेत, ते तर गावाकडे शेतकरी होते. त्यांचं नाव आहे अध्यक्ष म्हणजे अधिकारी मोठे म्हणून. मला सांगायचं काय तुम्हाला, की कुठल्याही व्यक्तीच्या तुम्ही जर खोलात गेलेत मुळामध्ये, तर तुम्हाला काय दिसेल? गरिबीतून आलेला आहे. परंतु अशा परिस्थितीमधून वर आल्यानंतरही जेव्हा आपण राजकारणी लोकांकडे बघतो, तेव्हा नंतरच्या काळामध्ये त्यांना पैसा, सत्ता यांचा एवढा मोह होतो की त्यांच्या हातून समाधान, सेवा, आनंद याचा प्रसार होण्याच्या ऐवजी काय होतं? अन्याय होतो. त्यांच्या हातून काय होतं? मोठ्या प्रमाणामध्ये धनसंचय केला जातो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी, वेगवेगळे आरोप होतात, हे सगळं का होतं? त्याचं कारण आहे आम्हाला यश सांभाळता येत नाही. अनेक लोक मोठं झाल्यानंतर आत्महत्या करतात. अगदी अध्यात्मामध्ये गेलेली काही माणसं, आम्ही ज्याला अध्यात्मामध्ये गेले असं म्हणतो, ते पण. मला सांगायचं मित्रांनो यातून एवढंच, की जर तुम्ही जे मिळवण्यासाठी आज सगळा समाज धडपडतोय आणि ते मिळाल्यानंतर तुम्हाला जर नैराश्य ग्रसित करत असेल, तुम्ही जर गुन्हेगार म्हणत असाल, कायद्याच्या कचाटीमध्ये येत असाल, जेलमध्ये जात असाल, किंवा तुम्ही नैराश्यामध्ये जात असाल, तर हे अपयश आहे, फार मोठं अपयश आहे. समाजाच्या दृष्टीने हे फार मोठं काय आपण त्याला कसं म्हणतो, एक वैगुण्य आहे की समाज याची निंदा नालस्ती करतो. पैशाची निंदा नालस्ती जर आज गरीब माणूस करत असेल, सत्तेची पदाची जर निंदा नालस्ती करत असेल, यशाची निंदा नालस्ती जर आज कोणी करत असेल, त्याचं कारण ही लोक आहे. या लोकांनी चुकीचे आदर्श काय केले? निर्माण केले. वास्तव तसं नाहीये. यश खरोखर सुंदर असतं, सत्ता खरोखर चांगली असते, आणि पैसा देखील एक उत्तम साधन आहे. पण कोणासाठी? मग सद्गुरू आम्हाला सांगता की जीवनामध्ये जर यश तुम्हाला जर मिळवायचं असेल, किंवा तुमच्याकडे पैसा, प्रतिष्ठा आणि सगळं काही तुम्हाला मिळवायचं असेल, तर तुमच्याकडे एक आध्यात्मिक अंश असला पाहिजे. बघा, जसं तुम्ही वरच्या पदावर जाल तसं तुमचा आध्यात्मिक अंश वाढत गेला पाहिजे. आणि असं जर तुम्ही नाही केलं तर तुमचं यश आणि तुम्हाला मिळालेली सत्ता आणि पैसा तुमचा दुश्मन बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे स्वातंत्र्य येतं काहीही खाण्याचं, त्यावेळेस तुम्ही तुमचं आरोग्य बिघडवून ठेवता.
आज श्रीमंतांच्या घरामध्ये आहार काय? पिझ्झा, बर्गर, कोक, वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी बिल्डरचे फीड्स, प्रोटीन्स, त्या बकेट्स असतात ना. मला तर कधी कधी हसू येतं. गायांना, म्हशींना, बैलांना, घोड्यांना आपण बकेट ठेवतो तिथपर्यंत बरोबर. माणसांना बकेट, तुम्हाला काय कुंभकर्ण तयार करायचे का? मग हा मुद्दा आहे. शरीर धिप्पाड असावं, धष्टपुष्ट असावं, पण त्याच्यामध्ये ऊर्जा असावी. जर तुमचं शरीर वाढताना जर तमस वाढत असेल तर ते यश नाहीये. मग ते काय आहे? अपयश आहे. ते आरोग्य नाहीये. तर ते काय आहे? रोगटपणा आहे, विकृती आहे. मग प्रकृती काय आहे? प्रकृती म्हणते जसजसं तुम्ही उंचीवर जाल तसं तुम्ही प्रकाशित झाले पाहिजे, तसतशी तुम्ही प्रज्वलित झाले पाहिजे. आम्ही जसजसं वर जातो तसं आमचा बॅलन्स जातो. आमचे डोळे गरगर गरगर फिरायला लागतात. जातो कशाला वरती? बरोबर आहे. मग हेच महत्वाचं आहे जीवनामध्ये. तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, पैसा मिळवायचा असेल, तुमचा जर लोभ जर वाढत, पैशाबरोबर तुमचा जर लोभ वाढत चालला असेल ना, तर तुम्ही विनाशाकडे चाललेले आहात. तुम्ही पैसा, प्रॉपर्टी सगळं कमवाल हो, तुम्ही जीवनाचा आनंद गमावून बसा. मी माझ्या नजरेसमोर बघतो काही माणसं पैसा जसं वाढत चालला ना तसं त्या पैशाचा त्यांना एवढा मोह वाढत चाललाय ना, त्यांनी त्यांचं आरोग्य गमावलं. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आणि कायम चिंतेमध्ये असतात हो. त्याच्यापेक्षा मला तो वैभव फार ग्रेट वाटतो. का? त्याला काय नाही, मस्ती मी जगत असतो बस. त्याला कुठलं काही घेणं नाही. भाऊचं बघा तुम्ही, भाऊ आपल्या कामामध्ये रमलेला असतो, त्याला काय घेणं नाही उद्या माझं काय होणार आहे आणि कालपर्यंत माझं काय झालं, त्याला काही घेणं नाही. आपल्या मस्तीमध्ये असतो. मी ह्या दोघांची गॅरंटी तुम्हाला देतो की ह्या मिनिटाला जरी मरण आलं तरी त्यांना अजिबात रिग्रेट नाही होणार. त्यांचा पुढचा जन्म उन्नतच होणार, ही मी गॅरंटी देतो. का मला जेवढं कळतं तेवढ्यावर तर मला माहिती आहे का ही दोन माणसं एवढी ग्रेट आहेत. यांच्या हातामध्ये सत्ता द्या, ते न्यायच करणार, अन्याय नाही करणार. यांच्या हातामध्ये पैसा द्या, ते बरोबर त्या ठिकाणी व्यवहारच करणार, व्यवस्थित त्याचं कल्याणच करणार. मोह जागृत नाही होणार. तुम्ही यांच्या हातामध्ये जेवढा जास्त पैसा द्याल तेवढे ते सावध होतील, तेवढे त्याच्यामध्ये लांब होतील. आणि लोभी माणसाच्या, अज्ञानी माणसाच्या हातामध्ये तुम्ही जेवढा जास्त पैसा द्याल तेवढा तो आवडून धरतो. म्हणजे त्याला ठेवायला जर दिला ना तरी तो म्हणतो दिला तुम्ही पैसे मला नाही, एवढे नव्हते दिले तुम्ही. मी असे अनुभव घेतले. तुम्ही 20 लाख ठेवायला दिले, ते काही दिवसांनी म्हणतो नाही तुम्हाला दिले होते त्यातले 10 लाख. माझा एक मित्र आहे, त्याला मी 60,000 रुपये दिले आणि बरेच दिवस त्यांनी विसर पाडला. आता तो म्हणतो नाही 50,000 दिले होते. असे मित्रांना पैसे दिल्यावर घटतात आणि बँकेत टाकल्यावर वाढतात. असं आहे. मित्र ही अशी बँक आहे जी पैसे सांभाळायचे व्याज घेते. नातेवाईक पण असेच आहे. एकदा अकबर बादशाहच्या दरबारामध्ये एक केस आली, तक्रार आली. त्या काळामध्ये सर्व विश्वासावर चालायचं सगळं जग. दोन मित्र होते, अतिशय जिवलग मित्र, आयुष्यभराचे एकदम जिवलग मित्र. लहानाचे मोठे झाले, मोठ्याचे लग्न झालं, लग्नाचा संसार झाला आणि आता उतार वयाला आले. साधारणतः 50शी ओलांडण्याची वेळ आली आणि दोन मित्रांनी पैकी एका मित्राला असं वाटलं की तीर्थाटन करावं, काशी करावी, पंढरपूर करावं. आणि मग त्या काळामध्ये तर सोयी नव्हत्या की ती परत येईल का याची गॅरंटी नव्हती. मग त्याने आपल्या मित्राजवळ सगळं धन दिलं. आपलं सगळी कमाई जी होती, सोनं नाणं सगळं त्याने एका गोठडीमध्ये बांधलं आणि ते त्या मित्राला दिलं. मग ते मित्राला देताना त्याने काय केलं, त्या काळातली लोक तशी समजदार होती. एका जंगलामध्ये एक झाड होतं, त्या झाडाजवळ ते त्यांनी त्याला दिलं, कोणाला कळू नये म्हणून. तो गेला तीर्थयात्रेला. त्यावेळेस लांब पायी चालायचं सगळं. 3-4 वर्ष गेली. तर ह्या मित्राला वाटलं तो काय येतोय, संपला विषय. काशीला गेला म्हणजे गेला. घरचे लोक दशक्रिया विधी करूनच पाठवायचे. तो आला 5 वर्षांनी आणि ही तक्रार गेली. तो म्हणला नाही तू कधी मला पैसे दिले होते, दिलेच नाही तुम्हाला पैसे, तुम्हाला दागिने ठेवायला दिलेच नाही असं तो म्हटला मित्र. तो राजाकडे गेला. जेव्हा राजाकडे गेला त्यांची केस उभी राहिली, वादविवाद सुरू झाले. हा म्हणे मी दिलं होतं, तो म्हणे नाही दिलं. बिरबल चतुर होता, तो पुढे आला. तो म्हटला ठीक आहे चला आपण तुझ्या दोघांचं आपण खरं मानूया. याला कोणी साक्षीदार आहे का? तर ज्यांनी पैसे दिले तो म्हणे नाही कोणी साक्षीदार नाही. अरे मग दिले कुठे? म्हणे जंगलामध्ये दिले. बिरबल म्हणे मग खोटं का बोलतो? म्हणे झाड आहे ना साक्षीदार. काय झाड साक्षीदार आहे? बिरबल म्हणे एक काम कर,
ज्या झाडापाशी तू हे पैसे हे गाठोडं त्याला मित्राला दिलं त्या झाडापासूनचं पावलांचं अंतर मोजून ये जा. ठरल्याप्रमाणे तो निघाला. दरबाराचं इतर सगळं चालू होतं. बाकीचे सगळे कारभार चालू झाले. इतर काही केसेस झाल्या. दुपार झाली. तो माणूस काही येईना. संध्याकाळ होत आली. दरबार संपण्याची वेळ आली. दरबार दुसऱ्यांदा परत बसला तरी पण तो माणूस काही येईना. तो जो समोरचा व्यक्ती होता तो वैतागला, चिडला. तो महाराजांना बिरबल म्हटला की महाराज तो जो वादी आहे तो येईलच एवढ्यामध्ये, आपण दरबार थांबूया थोडा वेळ. महाराज म्हटले आता उशीर झाला, आता आपण दरबार चालू शकत नाही, आपण उद्या बघूया. बिरबल म्हणे महाराज विनंती आहे की जो वादी आहे तो लगेच येईल, गरीब आहे, त्याला न्याय मिळावा, मधल्या वेळेमध्ये काही पण होऊ शकतं. तर तो ताडकन उठला, चिडलेला होता तो समोरचा. तो उठला, म्हटला महाराज तो आज येऊच शकत नाही म्हणे. बिरबल म्हणे का नाही येऊ शकत? म्हणजे ते झाड इथून एवढं लांब आहे की त्याला तिथे जाऊन यायला 2 दिवस लागते. कळलं तुम्हाला? काय कळलं? जर ते झाड तुला माहितीच नाहीये, जे पैसे दिलेलेच नाहीये, ते झाड तुला कसं काय माहिती? अशा प्रकारे तो कुठेच गेलेला नव्हता, त्याला बाहेर बसवलेलं होतं बिरबल. सांगायचं तात्पर्य काय की आम्ही जो आहे, समाज जो आहे आज, हा काय करतोय? फक्त पैशाच्या मागे आहे, तो सत्याच्या मागे नाहीये, सत्तेच्या मागे आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला काय सांगता का तुमच्याजवळ जर आध्यात्मिक अंश नसेल तर तुमचं जे यश आहे, तुमची जी प्राप्ती आहे, तुम्हाला जे काही मिळालेलं आहे ते तुम्हाला सुख नाही देणार, ते तुम्हाला दुःख देणार, ते तुम्हाला यातना देणार, ते तुम्हाला शिक्षा करणार आणि तुमचा नाश करणार. म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही तुमच्या सोबत आध्यात्मिक शक्ती वाढवली पाहिजे. काय आध्यात्मिक शक्ती? आध्यात्मिक शक्ती ही आहे की जे माझ्यासाठी बरोबर आहे तेच मी इतरांसाठी वागलं पाहिजे. जे माझ्यासाठी चांगलं आहे तसंच मी इतरांसाठी चांगलं केलं पाहिजे. मी जो माझ्याबद्दल विचार करतो, मी सर्वांबद्दल तो विचार केला पाहिजे. हे अध्यात्म आहे. अध्यात्म जर एका वेळेमध्ये सांगायचं ठरलं तर मी माझ्या बाबतीमध्ये कठोर झालो पाहिजे आणि दुसऱ्याच्या बाबतीमध्ये दयाळू बनलो पाहिजे. आणि मी जर असं बनू शकत असेल आणि अशी माझी प्रवृत्ती जर वाढत जात असेल तर तुमचं यश आणि तुमची संपत्ती तुम्हाला नक्कीच काय करेल? पद, तुमची सत्ता तुम्हाला काय करेल? उन्नत करेल आणि तुमचा विकास करेल, प्रज्वल करेल, तुम्हाला विकसित करेल, प्रकाशित करेल, तुमची कीर्ती पसरेल. पण आजच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा आज लोक तिरस्कार, बघा जे पुढच्या पिढी आहे त्या पैशांचा तिरस्कार करताय. मुलं जे आहे ते विचार करताय का माझे वडील मला कशाला फोर्स करताय शिकायला? शिकून मला काय करायचंय? तुम्ही कमवलं ते खर्च तर मी म्हातारा होणार आहे. अशी ज्यांची परिस्थिती आहे त्यांच्या घरामध्ये फक्त आळस आहे, अहंकार आहे. काय आळस, अहंकार आहे. सोपं नाहीये ते. हा, कळतंय का तुम्हाला? जेवढा बाप ऍक्टिव्ह आहे तेवढं पोरगं नाही. साध्या घरात जा तुम्ही, शेतकऱ्यांकडे जा. काल आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो होतो, बरोबर आहे ना? शिक्षकांचा मुलगा त्यांच्यापेक्षा आणखीन किती ऍक्टिव्ह पाहिजे? किंवा एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा, जर शेतकऱ्याने जर एवढे कष्ट करून जर त्यांनी जर त्याची प्रॉपर्टी उभी केली तर त्याचा मुलगा त्याच्यापेक्षाही काय पाहिजे? कर्तृत्ववान पाहिजे. पाहिजे की नाही पाहिजे? पण त्याला ते काम ठीक आहे करतोय, फक्त सांग कामे आहे. मग ही प्रवृत्ती काय? तुम्ही ज्या वेळेस एका लेवलला जाता तर तुमची पुढची पिढी त्याच्या वरच्या लेवलला पाहिजे. याला विकास असं म्हणतात. पण तुमची पुढची पिढी जर खालच्या लेवलला जात असेल तर याला भकास असं म्हणतात, विकास नाही. आणि आज समाजाकडे सगळी भकास परिस्थिती. का? त्या मुलाला वाटतं रे बापाने पैसा कमवलाय, थोडी प्रतिष्ठा आहे, आता बऱ्यापैकी आता उठायचं, सगळं आयत्या जागेवर ताट येत आहे, जायला यायला गाडी आहे, हा, फी भरायचं टेन्शन नाहीये. पूर्वीच्या काळी मुलं नोकरी करायची अर्धी, आणि अजूनही काही आहे कुटुंब त्याच्यामध्ये अर्धा वेळ नोकरी करावी लागते, मग त्याच्यातून पैसे कमवून मग फी भरावं लागते. काही जण रात्रपाळी करून पैसे कमवतात 4-4, 5-5 तास आणि 3-4 तासच झोपता आणि मग कुठल्याही प्रकारचे कोर्सेसची फी भरतात. की असं नाहीये का? असं नाहीये. मग आजकाल ज्याच्याकडे गरिबी आहे ना, ही गरिबी आज सगळ्यांसाठी काय झालेली? वरदान ठरते आणि श्रीमंती शाप ठरते. वाया जाण्याचं जे प्रमाण आहे,
वाईट वळण, वाईट संगत, वाईट गोष्टी ह्यांचं प्रमाण कोणामध्ये जास्त आहे? हा, श्रीमंतांमध्ये जास्त आहे. ऍक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा श्रीमंतांमध्ये जास्त आहे मुलांचं. आता गरीब सायकलवर काय ऍक्सिडेंट करेल? ठरवलं तरी काय ऍक्सिडेंट करेल? सायकलचं रिंग वाकत त्याची, दुसरं काय ऍक्सिडेंट होईल? हा, बरोबर आहे ना मित्रांनो? सद्गुरूंचा जो संदेश आहे हा खूप मार्मिक आहे आणि खूप गरजेचा आहे. पैसा आणि प्रतिष्ठा आणि यश कमवण्यापूर्वी आधी स्वतःला यशासाठी पात्र करा. आपलं पात्र मोठं करा. जसं मी नेहमी उदाहरण सांगत असतो की एवढा मोठा नळ आहे फोर्समध्ये, तुम्ही त्याच्या घरी चमचा धरला तर 2-3 थेंब पाणी साचत, चमचा कधी भरू शकत? भांड मोठं करावं लागेल तुम्हाला, ग्लास सुद्धा नाही भरू शकत तिथे, कारण एवढ्या फोर्सने पाणी येते त्याच्यामध्ये टिकणारच नाही. तसं आमचं जे पात्र आहे ते पात्र मोठं झालं तर ते यश त्याच्यामध्ये सामावू शकतं, नाहीतर यश सांगून जातं. मनुष्याला आज सर शक्ती जी आहे ना मोहित करते. तुम्ही पूर्वीच्या काळी ऐकलं असेल, राजे महाराजे यांना रिझवण्यासाठी अप्सरांचा वापर केला जायचा, कुबेराचा वापर केला जायचा, ऋषीमुनींना रिझवण्यासाठी अप्सरांचा वापर केला जायचा. आज काय वेगळं आहे? हनी ट्रॅप काय? हनी ट्रॅप काय? तेच आहे ना, अप्सराजन द्या. म्हणजे आम्ही हे शिकलं पाहिजे. हे कोणाला दिलं जातं? गरीबाला कोणी ट्रॅप करतं का? तुम्ही पाहिलं कधी गरीबाला ट्रॅप करू आले हनी ट्रॅप मध्ये? काय वेळेपणा नाही. असं एखादा गरीब माणूस आहे त्याला कधी फोन येईल का प्रायव्हेट कॉलसाठी? हा, डेटवर जाण्यासाठी जे कॉल येतात, मेसेजेस येतात ते कोणाला येतात? श्रीमंतांना येतात. ज्यांना ज्यांना माहिती, ज्यांचे अकाउंट्स मोठे आहे त्याच्यावरती कॉल येतात, मेसेज येतात प्रायव्हेट डेटसाठी. हा मित्रांनो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जसजसं आम्ही उंचीवर जातो, जसं आम्ही प्रगतीकडे जातो, पैसा येतो आमच्याकडे, सत्ता येते, यश मिळतं, तसं तसं तुमचा बॅलन्स जाण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण उंची वाढत जाते. मग उंची वाढत असताना तुम्ही तुमची रुंदी पण वाढवली पाहिजे. आणि रुंदी वाढण्यासाठी तुम्हाला इतर माणसांची, इतर सृष्टीची, इतर जीवसृष्टीची गरज आहे. आणि त्यालाच अध्यात्म असं म्हटलेलं आहे. तर मोठे होताना एकटे होऊ नका, सर्वांना सोबत घेऊन मोठे व्हा. ज्यावेळेस तुम्ही सर्वांना सोबत घेऊन मोठे होता तेव्हा त्याच्यामध्येच अध्यात्म आहे. अध्यात्म मी मध्ये नाहीये, अध्यात्म आम्ही मध्ये आहे. अध्यात्म माझ्यामध्ये नाहीये, अध्यात्म आमच्यामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे. ज्या दिवशी तुम्हाला भेटलेला प्रत्येक जण आपला वाटायला लागेल ना, त्या दिवशी तुम्हाला अध्यात्म कळेल. अध्यात्म म्हणजे फक्त भजन कीर्तन करणे, उपवास धरणे, तीर्थाला जाणे, तीर्थक्षेत्राला जाणे, तो एक मार्ग आहे. पण तो एक मार्ग आहे फक्त. पण खऱ्या अर्थाने अध्यात्म तुमच्या आतून निर्माण होतं. आणि हे जर आध्यात्मिक अंश तुमच्यामध्ये जर निर्माण झाला तर तुमचं यश तुमच्यासाठी कल्याणकारी असेल. आणि जर आध्यात्मिक अंश तुम्ही गमावला तर तुमचं यश तुमचा विनाश केल्याशिवाय